यांचं निधन झालंय। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। लीलावती रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते। 1970च्या दशकात संजगिरींनी क्रिकेटच्या लेखनाला सुरुवात केली होती। लोकसत्ता, आज दिनांक, पुढारी सारख्या विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी लेखन केलं होतं। आपले प्रतिनिधी समीर सावंत आपल्यासोबत जोडले गेलेत। समीर, आपण पाहतोय की क्रिकेट विश्वातून अतिशय धक्कादायक दुःखद अशी बातमी आहे। संजगिरी यांचं निधन झालंय, काय भावना आहेत? वैष्णवी, अतिशय क्रीडा विश्वासाठी ही दुःखद बातमी आहे। कारण एक पत्रकार सुद्धा होते ते आणि एक क्रिकेट समीक्षक सुद्धा होते। अतिशय खेळकर असा त्यांचा स्वभाव होता। क्रीडा क्षेत्रातलं त्यांचं ज्ञान अफाट होतं। अगदी सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत ते क्रिकेटचं समालोचन करायचे। म्हणजे सचिन आणि विनोद कांबळे यांचा जेव्हा उदयही झाला नव्हता त्याच्या आधीपासून, म्हणजे 1970च्या दशकापासून त्यांनी क्रिकेट पत्रकारिता सुरू केली। 1983 पासून जो 1983चा वर्ल्ड कप जो भारताने जिंकला तेव्हापासून ते आतापर्यंतच्या दोन्हीच्या वर्ल्ड कप पर्यंत त्यांनी अनेक वर्ल्ड कपचा प्रत्यक्ष स्टेडियम मध्ये बसून कव्हरेज केलेलं आहे। असा दांडगा अनुभव होता। एकाच वेळेला त्यांची जर ओळख करून द्यायची झाली तर क्रीडा पत्रकार ते होतेच, मात्र लोकांना त्यांची एक गोष्ट अजून माहिती नाही, कारण ते मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागात अभियंता सुद्धा होते। मात्र अभियंता असतानाही त्यांनी जी क्रीडा क्षेत्रातली आपली आवड होती ती जोपासली होती आणि त्यामुळेच क्रिकेट क्षेत्रासाठी त्यांचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं होतं। म्हणजे सुनील गावस्कर असू दे, सचिन तेंडुलकर असू दे किंवा मुंबईतला कोणताही क्रिकेटपटू असू दे किंवा देशातला कोणताही क्रिकेटपटू असू देत, अगदी सर्वांशी त्यांची चांगली ओळख होती। त्यांच्या घरात उठबस करणे इतपत त्यांचे चांगले संबंध होते आणि मराठीतला एक चांगला क्रिकेट समीक्षक अशी त्यांची ओळख होती। ज्या क्रिकेट समीक्षकाने आपल्याला खूप सोप्या भाषेत क्रिकेट समजावून सांगितलं, क्रिकेटचं अगदी रसभरीत वर्णन करून सांगितलं, असे द्वारकानाथ संजगिरी आज हरपलेले आहेत। त्याच्यामुळे क्रीडा विश्वाला नक्कीच मोठा धक्का बसलाय। समीर, आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या।